लाडक्या बहिणींचे 1500 रुपये मिळवण्यासाठी बँक खात्याला केवायसी करायला बँकेत आलेल्या लाडक्या बहिणीला गर्दीत उभी असताना चक्कर आल्यानं तिला जीव गमवावा लागलाय। यामुळे दिंडोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दिंडोरी तालुक्यातील उमराळे या ठिकाणी महाराष्ट्र बँकेची शाखा असून परिसरातील 40 ते 50 गावांमधील महिला, पुरुष, शेतकरी, विद्यार्थी यांचे उमराळे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खाते आहे। शासकीय योजनांचे खाते देखील ह्याच बँकेत असल्यानं या ठिकाणी नेहमीच ग्राहकांची गर्दी असते। यातच राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडक्या बहिणींचे खातेही याच बँकेत असल्यानं परिसरातील महिला खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। यामुळे बँकेमध्ये गर्दी होत असल्यानं बँकेत ग्राहकांच्या रांगा लागतात। असाच काही प्रकार गुरुवारी 30 जानेवारीला घडलाय। आळंदी डॅम येथील गरोदर महिला सुलभा भाऊराव लहांगे ही 24 वर्षीय गरोदर महिला लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याला केवायसी करण्यासाठी आली असता बँकेत गर्दी असल्यानं 2 ते 3 तास रांगेत उभी राहिली। यावेळी तिला अचानक चक्कर येऊन ती पडल्यानं तिला उमराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी यावेळी तिला मृत घोषित केलं। सदर महिला 8 महिन्यांची गर्भवती होती। तिच्याबरोबरच तिच्या गर्भाशयात असलेल्या बाळालाही जीव गमवावा लागल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी परिसरातील खातेदारांकडून आता केली जाते। गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे। या शाखेला 40 गावं जोडलेली आहेत। वयोवृद्ध, शेतकरी, बचत गटवाले, विद्यार्थी, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचे खाते 40 गावातील लोकांचे आहेत। तर काल अशीच घटना एक झाली। एक 8 महिन्याची गरोदर स्त्री केवायसी करण्यास आली होती। तिचा म्हणजे नंबर लावता उन्हातानामध्ये वेळ गेला, नंबर लागला आणि ती चक्कर येऊन पडली। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं, परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं। त्या कुटुंबाला कोणीही नाही, निराधार महिला आहे, त्यांच्या 2 मुलं आहेत लहानले, त्यांना बँकेने काहीतरी अर्थसहाय्य करावा आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे, ती लवकरात लवकर परिपूर्ण करावी। अन्यथा न केल्यास जिथं जी त्रास होतो, कधी कधी 2-2 दिवस लोकांचा नंबर लागत नाही, त्याकरता आम्ही इथं काही तीव्र आंदोलन करू असं आमच्या सर्व खातेदारांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।